नमस्कार, दीप्तीस फॅशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण 32 साईजच्या फोर्टक्स ब्लाऊजची मार्किंग, कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. उंची 12.5 आहे. 14 इंच घेतली आहे. 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. शोल्डर 5 घेतला आहे. डीपनेक आहे त्यामुळे शोल्डर 5 घेतला आहे. मुंडा 5.5 घेतला आहे. बत्तीसचा चौथा 8 व 2 इंच शिलाईसाठी घेतलं आहे. पुढचा गळा 6.5 आहे. मी 6.5 घेतला आहे. वरती एक्स्ट्रा अर्धा इंच सोडलं नाही आहे. गळा रुंदी 2 घेतली आहे. खाली सुद्धा 2 घेऊन चौकोन आखून घेऊया, म्हणजे गळ्याचा आकार देताना व्यवस्थित येतो. गळा थोडासा अर्धा इंच पसरून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. पुढचा मुंडा 1/2 इंचावर खूण करून घेते. ह्याचा निम्मा करून घ्यायचा आहे व तिथून अर्धा इंच आत घेऊया, म्हणजे मुंड्याला जो फुगा येतो तो येणार नाही. साडेतीन इंचावर खूण करून घेऊया. हा आपण बेल्ट काढतोय. 2.5 इंचावर खूण करूया. साडेचार इंचावर खूण करून 2.5 इंचावर खूण करून घेऊया व बेल्टचा आकार काढूया. ह्याचा निम्मा करून घेऊया. बत्तीस साईज असल्यामुळे 3.5 इंचावर खूण करून घेऊया टक्सची. इथून 2 इंचावर खूण करूया. इथून 2 इंचावर खूण करूया. तिथून परत तिरकं 2 इंचावर खूण करून घेऊया. इथून 2 इंचावर परत खूण करून घेऊया व शोल्डरला जोडून घेऊया. मी कशा प्रकारे खुणा केल्या ते तुम्हाला समजले असतील. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. कमरेचा चौथा घेतलाय. कंबर 26 असल्यामुळे 6.5 घेतले. तिथून 2 इंच शिलाईसाठी घेतले व हा आपला बेल्ट तयार झाला. बेल्टपासून वरच्या बाजूला 1.5 इंचावर खूण करून घेऊया. हे टक्समध्ये दाबणार आहे आपण, त्यामुळे एक्स्ट्रा घेतले. इथून 1/2 इंचावर खूण करून घेऊया.
व दोन्ही जोडून घेऊया. अशा प्रकारे आपली फोरटक्सची मार्किंग कंप्लीट झाली आहे. आता मार्किंगप्रमाणे व्यवस्थित कट करून घेऊया. व्हिडिओत पुढे मी गोट लावायची सोपी पद्धत दाखवणार आहे. त्या पद्धतीने कोणालाही गोट जमू शकतो. अशा प्रकारे मार्किंग व्यवस्थित झाली आहे. ती दुसऱ्या भागालाही छापून घेऊया. मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेऊया व अशा प्रकारे शिवून घेऊया. मधला टक्स 1.5 इंचावर खूण करून तिरका जोडून घेते. हा 1/2 इंचावर दाबूया. हा सुद्धा 1/2 इंच व 1 लाईन जास्त घेऊया. हा 1/2 इंचावर जोडून घेऊया. बेल्ट तयार करून घेऊया. उभार किती छान आलाय बघा. 32 साईज असून सुद्धा बेल्ट जोडून घेऊया. किती सोपी पद्धत आहे फोरटक्सची. कुणालाही सहज जमेल. हो काय पट्टी लावून घेऊया. मी कशा प्रकारे लावते ते तुम्ही बघा. या पद्धतीने लावल्यावर जे पॉइंट येतो हो काय पट्टीला तो येत नाही व व्यवस्थित सरळ दिसते. जी खालच्या बाजूला नंतर शिलाई निघते ती सुद्धा निघत नाही. आईची पट्टी मोजून घेऊया. खाली वर झाली आहे का ती चेक करून घेऊया व व्यवस्थित आकार देऊन आय पट्टी जोडून घेऊया. मी कशा प्रकारे आयपट्टी जोडते नीट लक्ष देऊन बघा. मी मशीनीवर आय करून घेते.
तुम्ही सरळ शिलाई मारून हातानेही करू शकता. जेव्हा आपण आय करतो तेव्हा एक शिलाई न देता डबल शिलाई मारावी, म्हणजे ती लवकर उसवत नाही. तिरकी गोटपट्टी काढून जोडून घेते. गोल आकाराला नॉच मारून घेऊया. 1/2 इंच व एक लाईन सोडून एवढी पट्टी ठेवून आत सगळी दुमडून घेऊया. जो शिवलेला भाग आहे तो पट्टीत दाबला गेला पाहिजे. अशा प्रकारे मशीनवर डायरेक्ट गोट करू शकता, किंवा दुसरी पद्धत मी पुढे दाखवणार आहे. तिरकी पट्टी घेऊन गळ्याला जोडून घेऊया. गोल आकाराला नॉच मारून घेऊया. व 1/2 इंच व एक लाईन एक्स्ट्रा अशी फोल्ड करून घेऊया. वेगळ्या कलरचा दोरा सुईत घेऊन हातावर गोट करून घेऊया. या पद्धतीने गोट केल्यामुळे कुणालाही सहज गोट जमू शकतो. मोठे मोठे टाके टाकून घेते. हे आपल्याला नंतर उसवायचे आहेत. मी तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे करा. कुणालाही सहज छान गोट जमेल. या पद्धतीने केल्यावर तुम्हाला गोट खूपच इझी वाटेल. मशीनवर गोटवर शिलाई मारून घेऊया. व हातशिलाई केलेला दोरा काढून घेऊया. बघा छान प्रकारे कसा गोट छान तयार झाला आहे. तुमचाही अशा प्रकारेच गोट तयार होईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.